जनसंवाद यूट्यूब चॅनल. मी प्रभाकर जात्रक. सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. हा व्हिडिओ आपण पूर्ण ऐकावा अशी मी आपल्याला विनंती करतो. मी EPS 95 या पेन्शन योजनेबद्दल आतापर्यंत 4-5 व्हिडिओच्या माध्यमातून मी पेन्शनधारकांना जी काही माहिती आहे ती माहिती पोहोचवण्याचं काम या ठिकाणी मी केलेलं आहे. याचं कारण सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ त्या ठिकाणी येत आहेत की अमुक पेन्शन योजना, पेन्शनची रक्कम आपल्याला या ठिकाणी वाढलेली आहे, परंतु ते काही वास्तव नाही आहे. प्रश्न असा आहे की EPF ऑर्गनायझेशन म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन या ऑर्गनायझेशनचाच एक भाग म्हणून या ठिकाणी EPS 95 योजना या ठिकाणी आहे. म्हणजे आपल्या EPF साठी जो 12% रक्कम आपली बेसिक आणि महागाई भत्ता मिळून त्या ठिकाणी पेन्शन योजनेसाठी त्या ठिकाणी देऊ केली जाते, त्यामधला जो काही हिस्सा आहे म्हणजे 8.33 एवढी रक्कम आपण EPS 95 साठी आपण त्या ठिकाणी देतो. त्यानंतर 3.67 एवढी रक्कम आपण EPF साठी देतो. अशी दोन्ही मिळून त्या ठिकाणी 12% रक्कम होते. आणि त्यामध्ये त्याच पेन्शन स्कीम मध्ये 1.16 एवढी रक्कम त्या ठिकाणी आपल्याला या पेन्शन योजनेसाठी सरकार देऊ करतं. अशा पद्धतीनं ही रचना या ठिकाणी केली गेलेली आहे. ही काही मी माहिती जी मिळवलेली आहे आपल्या जी वेबसाईटवर www.EPFO वर जी माहिती आहे तीच माहिती मी या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी जवळपास 80 ते 81 लाख EPS 95 चे पेन्शनधारक आहे. त्यामध्ये जवळपास म्हणजे आपण जर बघितलं तर 33-34-35 लाख हे पेन्शनधारक आज पेन्शन घेत आहे. 20 लाख ते 21 लाख की ज्यांचे पती वारलेले आहे त्यांची पत्नी त्या ठिकाणी पेन्शन घेते, म्हणजे विडो पेन्शन. आणि त्यामधून बाकीचे जे आहे म्हणजे जवळपास 21 लाख पेन्शनधारक असे आहे की ज्यांना हुशारी आयोगाच्या माध्यमातून 500 रुपयाची पेन्शन होती ती 1000 रुपये करण्यात आलेली आहे. असे 17, 18, 19 लाख पेन्शनधारक या ठिकाणी 1000 रुपये पेन्शन घेत आहे. मला या ठिकाणी वारंवार पेन्शन वाढली पाहिजे याबद्दल या ठिकाणी खूप काही सांगायचं नाही. मला एकच या ठिकाणी सांगायचं आहे की ठिकठिकाणी जे काही आंदोलन होत आहे, आंदोलनाच्या माध्यमातून जी मागणी होते ती हा जो फॉर्म्युला आहे आपल्या पेन्शन योजनेसाठी जो फॉर्म्युला बनवलेला गेलेला आहे त्यामध्ये जी रक्कम मागतोय ती कुठे या ठिकाणी बसू शकत नाही. एक तर आपल्याला या ठिकाणी EPS 95 ची जो फॉर्म्युला आहे तो बदलावा लागेल. आणि बदलणार तर सरकार बदलेल की नाही मला माहीत नाही, परंतु आहे या फॉर्म्युलामध्ये आपल्याला 7,000, 7,500, 9,000 पेन्शन या ठिकाणी आपल्याला मिळू शकत नाही. तर या ठिकाणी 1.16 एवढी रक्कम आपल्याला त्या ठिकाणी सरकार देऊ शकतं. त्या रकमेत जर वाढ केली सरकारने, जर खरोखर त्यांना 1000 रुपये पेन्शन मिळते, त्यांना मिनिमम पेन्शन त्या ठिकाणी जर हुशारी आयोगाच्या प्रमाणे जर देऊ केली म्हणजे 3000पेक्षा जास्त पेन्शन द्यायची असेल तर त्याला या ठिकाणी सरकारनं
या पेन्शन योजनेमध्ये 1.16 रकमेमध्ये अधिक रक्कम जर टाकली, त्यामध्ये ॲड केली, तर निश्चितपणे आपले जे मिनिमम पेन्शन घेणारे जे आहेत त्यांना त्या ठिकाणी 3,000 रुपये आणि त्यावर थोडा महागाई भत्ता असं मिळू शकते. परंतु कधी सरकारचं कॉन्ट्रीब्युशन वाढल्यानंतर. जर सरकारनं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी वाढवलं नाही तर आपली पेन्शन वाढ या ठिकाणी होणार नाही. हे 100% तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. परंतु ज्या काही संघटना या ठिकाणी देशामध्ये आंदोलन करत आहेत की पेन्शन वाढली पाहिजे, त्यांना आपल्याला पुढे या ठिकाणी नाउमेद करायचं नाही. आम्ही पण रस्त्यावर येऊन लढतोय पेन्शन वाढली पाहिजे. आणि शेवटी जो कष्टकरी आहे त्याचं मूळ एकच आहे का लढा देऊन काहीतरी मिळवणं. तर या ठिकाणी मी जे काही वास्तव आहे तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगितलंय. तरी पण आजची काय आपल्या पेन्शनधारक EPS 95 पेन्शनधारकांची जी काही लढाई सुरू आहे अगदी रस्त्यावर येऊन, ती लढाईला आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे. लढाई चालूच राहील आणि आपणही त्यामध्ये सहभागी होऊ. धन्यवाद. नमस्कार.